बीडच्या सतीश भोसले उर्फ खोक्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून शोबाजी करणारा, भाईगिरीचा आव आणणारा खोक्याचा पाय आता खोलात गेला आणि त्यामुळे आता खोक्याने अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केली आहे। बघूया। आधी भाईगिरीचा आव, आता खोक्याची धावाधाव। बीडच्या खोक्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। तुरुंगात जाण्याच्या भीतीनं खोक्याची पाचावर धारण। मारहाण प्रकरणात मागील 5 दिवसांपासून फरार असलेला खोक्या अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडला नाहीये। शिरूर पोलिसांची 2 पथकं खोक्याला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत। सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून भाईगिरीचा आव आणणाऱ्या खोक्याची मात्र आता पळता भुई थोडी अशी अवस्था झाली आहे। नोटांची बंडल उडवून हेलिकॉप्टरमधनं हिरो सारखी एंट्री, 5 स्टार हॉटेलमध्ये राहत बनवलेले रील्स मोठ्या तोऱ्यात खोक्यानं व्हायरल केले होते। मात्र आता गुन्हे दाखल झाल्यानंतर खोक्यानं अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केल्याचं चित्र आहे। सदर गुन्ह्यामध्ये क्रिमिनल बिल ऍप्लिकेशन नंबर 235/2025 प्रमाणे दिनांक 10/3/2025 रोजी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे। त्याच्यामध्ये पहिली सुनावणीची तारीख जी आहे उद्या 12/3/2025 रोजी त्या तारीख ठेवलेली आहे पहिली निश्चितीसाठी। उद्याच्या त्याच्यामध्ये सुनावणी होऊन जाणार आहे। गेल्या 5 दिवसांपासून गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या फरार आहे। पोलिसांची पथकं त्याच्या मागावर आहेत। मात्र वाल्मिक कराडप्रमाणेच खोक्या भोसले ही पोलिसांना सरेंडर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। याला खोक्याच्या वकिलांनी देखील दुजोरा दिला आहे। सरेंडर होण्याच्या देखील चर्चा होत आहेत, त्यामागचं नेमकं काय तथ्य आहे? नाही, हे बघा, कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन दाखल करायचा अधिकार आहे। जर समजा मान्य न्यायालयाला असं वाटलं की यात अटकपूर्व जामीन द्यासारखी केस नाहीये, याच्यामध्ये अटक व्हावं लागेल, तर त्यानंतर तो आमचा प्रश्न आहे। सतीश भोसले स्वतः अटक होतील, परंतु ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आमचा त्यात ऍक्टिंग रोल नाही, त्यावेळेस आम्ही अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न करणार। सोशल मीडियावर भाईगिरीची हवा करणाऱ्या खोक्याचा पाय आता खोलात गेलाय। पोलीस त्याच्या मागावर आहेत। मात्र आधी भाईगिरीचा आव आणणारा खोक्या आता अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करताना दिसतोय। त्यामुळे अटक होण्याआधीच खोक्याची जिरल्याचं दिसतंय। विकास माने, झी 24 तास, बीड।